गावाच्या बाहेर एक जुनी वाडीसारखी इमारत होती. लोक तिला घड्याळाची वाडी म्हणायचे. कारण साधं होतं. त्या वाडीमध्ये एक भिंतीवर लागलेलं जुनं घड्याळ होतं आणि ते फक्त रात्री 12:15 वाजायचं. कोणीतरी विचारलं तर गावकरी एकच वाक्य बोलायचे, त्या वेळेला कोणी जागं राहू नका. रमेश नावाचा एक तरुण शहरातून त्या गावात आला. तो यूट्यूबर होता. त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यानं एके दिवशी ठरवलं, आज रात्री 12:15 त्या वाडीचं रहस्य काय आहे ते आपण शोधून काढायचं. रात्री 11 वाजता तो वाडीत गेला. दार आपोआप कडाडून बंद झालं. हवा थंड झाली आणि भिंतीमधून कुजबूज ऐकू येऊ लागली. जा जा इथून. रमेश हसला. त्याने त्याचा कॅमेरा ऑन केला. रात्री बरोबर 2:59 सगळं शांत. नंतर 3:10 घड्याळाची सुई हलू लागली. बरोबर 3:14 अचानक वाऱ्याचा झोत आला आणि 3:15 झाले की घड्याळात वाजलं नाही, ते रडत होतं. हो, ते घड्याळ रडत होतं. समोर एक आरसा होता. आरशात रमेशला स्वतःचा चेहराच दिसत नव्हता. त्याच्या मागे एक स्त्री उभी होती. डोळे पांढरे, केस चेहऱ्यावर आणि पाय जमिनीला लागत नव्हते. ती हळूहळू म्हणाली, मी वाट पाहत होते. आणि एकदम कॅमेरा बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी आले. वाडीत रमेश नव्हता. फक्त एक गोष्ट होती, भिंतीवर लिहिलेलं, आज 3:15 तो इथेच आहे. आजही जर त्या वाडीजवळून गेलात आणि रात्री 3:15 झाले असतील तर एखादा आवाज येतो. गाईज, लाईक, शेअर, सबस्क्राईब.